नमस्कार. आज आपण एका अशा व्यक्तिमत्वाबद्दल बोलणार आहोत ज्यांनी शब्दांना आणि विचारांना शस्त्र बनवून एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान दिलं. हो, आपण बोलतोय बाळ गंगाधर टिळक यांच्याबद्दल. गंमत म्हणजे ब्रिटिशांनीच त्यांना भारतीय असंतोषाचे जनक असं म्हटलं. पण हा काही अपमान नव्हता, तर त्यांच्या प्रचंड प्रभावाची ती एक प्रकारे पोचपावतीच होती. आणि आज आपण हेच समजून घेणार आहोत की त्यांनी ही पदवी नक्की मिळवली तरी कशी. तर टिळकांच्या क्रांतीची सुरुवात रस्त्यावरच्या आंदोलनांनी नाही झाली, तर ती झाली चक्क वर्गातून. त्यांचं एक ठाम मत होतं की देशाला स्वतंत्र मिळण्याआधी देशातल्या लोकांचं मन स्वतंत्र व्हायला हवं. आणि याच विचारातून त्यांनी एक संपूर्ण शैक्षणिक चळवळ उभी केली. सुरुवात झाली 1880 मध्ये न्यू इंग्लिश स्कूलमधून. पण ते इथेच थांबले नाहीत. त्यानंतर आगरकर आणि चिपळूणकरांसोबत डेक्कन एज्युकेशन सोसायटी स्थापन केली. आणि मग त्यातूनच उभं राहिलं सुप्रसिद्ध फर्ग्युसन कॉलेज. म्हणजे हा एक पद्धतशीर प्लॅन होता, एक अशी पिढी घडवण्याचा जी मनाने पूर्णपणे भारतीय असे. बरं, आता एक नवी शिकलेली पिढी तर तयार होत होती, पण ह्या सगळ्यांपर्यंत आपले विचार पोचवणार कसे? मग टिळकांनी ओळखलं पत्रकारितेचं सामर्थ्य आणि त्यांनी लेखणीलाच आपलं शस्त्र बनवलं. आता इथली रणनीती बघा किती जबरदस्त होती. त्यांनी 2 वृत्तपत्र सुरू केली. पहिलं केसरी, जे होतं मराठीतून थेट सामान्य माणसाशी बोलण्यासाठी, आणि दुसरं द मराठा, जे होतं इंग्रजीतून सुशिक्षित वर्गाला आणि थेट ब्रिटिश सरकारला भारताची बाजू समजावून सांगण्यासाठी. म्हणजे एकाच वेळी 2 आघाड्यांवर काम सुरू होतं. पण टिळकांना हेही माहीत होतं की फक्त लेख आणि बातम्या पुरेशा नाहीत. लोकांना मनापासून एकत्र जोडायचं असेल तर त्यांच्या भावनांना हात घालायला हवा. आणि त्यासाठी त्यांनी वापर केला संस्कृती आणि धर्माच्या शक्तीचा. त्यांची कल्पना खरंच खूप क्रांतिकारक होती. जे सण उत्सव तोपर्यंत फक्त घरापुरते मर्यादित होते, त्यांना त्यांनी सार्वजनिक स्वरूप दिलं. म्हणजे जी गोष्ट केवळ वैयक्तिक श्रद्धेची होती, तिला त्यांनी राष्ट्रीय एकतेचं आणि राजकीय जागृतीचं एक मोठं व्यासपीठ बनवलं. आणि याची 2 सर्वोत्तम उदाहरणं म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती. गणपतीच्या माध्यमातून त्यांनी समाजाला एकत्र आणलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना एक राष्ट्रीय नायक म्हणून लोकांसमोर ठेवलं. यातून लोकांमध्ये एक नवा आत्मविश्वास आणि अभिमान जागा झाला. ठीक आहे, तर आता बघा, शिक्षणामधून लोकांची मतं तयार झाली, वृत्तपत्रांमधून विचार पोहोचले आणि सार्वजनिक उत्सवांमधून लोक एकत्र आले. आता वेळ होती एका थेट राजकीय मागणीची. आणि मग आली ती सुप्रसिद्ध गर्जना. 1906 मध्ये त्यांनी दिलेलं हे एकच वाक्य संपूर्ण स्वातंत्र्य लढ्याचा जणू मंत्र बनलं. आणि याच घोषणेनंतर टिळक काँग्रेसमधील जहाल विचारांचे सर्वात मोठे नेते म्हणून ओळखले जाऊ लागले. स्वराज्य हा फक्त एक शब्द नव्हता. याचा सरळ अर्थ होता स्वतःचं राज्य, परकीय नियंत्रणातून पूर्णपणे मुक्ती. टिळकांनी संपूर्ण देशाला एक स्पष्ट, सोपं आणि शक्तिशाली ध्येय दिलं होतं. आणि फक्त घोषणा देऊन ते थांबले नाहीत. या ध्येयाला एका संघटित चळवळीचं रूप देण्यासाठी त्यांनी 1916 मध्ये होम रूल लीगची स्थापना केली. हा त्यांच्या रणनीतीचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता. अर्थात हे सगळं ब्रिटिश सरकार शांतपणे पाहू शकत नव्हतं. टिळकांवर देशद्रोहाचे अनेक खटले चालवले गेले, त्यांना तुरुंगवास झाला. इतकंच नाही तर 6 वर्षांसाठी त्यांना थेट ब्रह्मदेशातल्या मंडालेच्या तुरुंगात हद्दपार केलं गेलं. पण या सगळ्याचा परिणाम उलटाच झाला. ते लोकांचे आणखी मोठे हिरो बनले. पण तुरुंगाच्या भिंती टिळकांच्या विचारांना कैद करू शकल्या का? तर अजिबात नाही. उलट त्यांच्या आयुष्यातील काही अत्यंत महत्त्वाचं बौद्धिक कार्य तुरुंगातच झालं. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी श्रीमद भगवद्गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. यात त्यांनी सांगितलं की गीता आपल्याला सगळं सोडून द्यायला नाही, तर कर्म करायला म्हणजेच कृती करायला शिकवते. याशिवाय द आर्क्टिक होम इन द वेदाज सारखं विद्वत्तापूर्ण लेखनही त्यांनी केलं. म्हणजे शरीर तुरुंगात होतं, पण मन देशासाठी काम करतच होतं. त्यांच्या कार्याचं महत्त्व इतकं मोठं होतं की खुद्द महात्मा गांधींनी त्यांना आधुनिक भारताचे शिल्पकार असं म्हटलं आहे. यावरून त्यांच्या योगदानाची उंची आपल्या लक्षात येते. इतकंच नाही तर पंडित जवाहरलाल नेहरूंनी सुद्धा त्यांना भारतीय क्रांतीचे जनक मानलं. ज्या क्रांतीच्या भावनेतून पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं, त्या भावनेचे मूळ स्रोत टिळक होते, हेच यातून दिसतं. टिळकांचं आयुष्य आपल्याला एक गोष्ट नक्कीच शिकवतं
की खरी क्रांती ही विचारांमधून सुरू होते. शिक्षण, माध्यमं आणि सांस्कृतिक अभिमान यावर उभी राहिलेली चळवळ इतकी मजबूत असते की तिचा पाया पिढ्यानपिढ्या टिकतो. हीच लोकमान्य टिळकांची खरी देणगी आहे.